मैत्रिणींनो, निघालोय आम्ही आता महालक्ष्मीच्या दर्शनाला। तर आज आलेलो आहोत वेल्हार येथे आणि मोबाईल चालत नसल्यामुळे आता मोबाईल आम्ही रूमवरच ठेवणार आहोत आणि निघालोय सर्वजणी महालक्ष्मी दर्शनाला। तर चला, आजवर आपल्याला सुवर्ण मंदिर म्हटलं की आठवतं ते अमृतसरचं सुवर्ण मंदिर, पण आता दक्षिण भारतातही एक सुवर्ण मंदिर तयार झालं असून ते भाविकांमध्ये दिवसेंदिवस लोकप्रिय होत चाललेलं आहे। तर तमिळनाडूतील वेल्लोर येथील महालक्ष्मी नारायणी मंदिर देशातीलच नाही तर परदेशी भाविकांच्याही औत्सुक्याचं एक केंद्र बनलं आहे। महालक्ष्मीचं हे मंदिर पायापासून कळसापर्यंत पूर्णतः सोन्याचं बनलेलं आहे। या सुवर्ण मंदिराची चमक इतर सर्व मंदिरांपेक्षा वेगळीच आहे। इथे खरोखरच महालक्ष्मीचा निवास असल्याची खात्री पटते। मंदिर पाहिल्यावर येथे नक्कीच महालक्ष्मीचा वास असेल असा विश्वास वाटतो। कळसापासून खांबापर्यंत आणि पायापासून गाभाऱ्यापर्यंत सगळं सोन्याचं बनवलेलं आहे। इथं आल्यावर नजर जाईल तिथपर्यंत सोनंच सोनं दिसतं। मंदिराच्या भिंती सोन्याच्या, मंदिराचे सर्व खांब सोन्याचे, मंदिराची चौकट सोन्याची आणि मंदिरातील देवीची मूर्ती ही सोन्याचीच। इथं आल्यावर मिडास राजाची कथा आठवते। वेल्लोरच्या श्रीपुरम येथील महालक्ष्मी नारायणी मंदिरात हे मंदिर बनवण्यासाठी तांब्याच्या हजारो प्लेट्सवर सोन्याचे 9 ते 10 थर देण्यात आलेले आहेत। 7 वर्ष दररोज 800 कामगार हे मंदिर तयार करण्यासाठी काम करीत होते। मंदिराच्या दर्शनी भागातील 108 दिव्यांची तांब्याचे 10 स्तर असलेली दीपमाळ लक्ष वेधून घेते। कासवाच्या पाठीवर ही दीपमाळ उभारण्यात आलेली आहे। विशेष प्रसंगी 108 दिव्यांची ही दीपमाळ प्रज्वलित करण्यात येते। दीपमाळेच्या मागे 3 दिशांना मा दुर्गा, मा लक्ष्मी आणि मा सरस्वती यांच्या आकर्षक रंगीत मूर्त्या स्थापन केलेल्या आहेत। मंदिराच्या दर्शनी भागात देशातील प्रमुख नद्यांचे पाणी आणून तीर्थम सरोवर बनवलेले आहे। मंदिराच्या प्रवेश मार्गावर हिरवागार बगीचा फुलवण्यात आलेला आहे। 20,000 प्रकारच्या नैसर्गिक औषधी आणि फुलांच्या रोपांनी, वृक्षांनी आणि झाडांनी हा बगीचा समृद्ध झालेला आहे। निसर्गापासून जास्तीत जास्त ऊर्जा मिळविण्याचा येथे प्रयत्न केलेला आहे। या मंदिरातील महालक्ष्मीची मुख्य मूर्ती 70 किलो सोन्यातून तयार केलेली आहे। पहाटे 4 वाजेपासून महालक्ष्मीची नित्य पूजा अर्चा अभिषेक सुरू होतो। विशेष म्हणजे या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला स्वतःच्या हाताने देवीला अभिषेक करता येतो। देवीला स्पर्श करून तिच्या चरणावर डोकं टेकविता येतं। तिरुपतीला तर खूप दुरून फक्त नजरेनं बालाजी पाहता येतो। इथं मात्र देवी आणि भक्तातला दुरावा कमी करण्यात आला आहे। मंदिरातर्फे अन्नदान, विद्यादान, गोशाळा, रुग्णालय इत्यादी सुविधा पुरविलेल्या आहेत। येथील गोशाळेत गायींची विशेष काळजी घेतली जाते। मुख्य मंदिरात पुरुषभर उंचीची चांदीची गाय लक्षवेधक आहे। महालक्ष्मीच्या दर्शनानंतर चांदीच्या गायीचं दर्शन लक्षात राहतं। महालक्ष्मी नारायणी मंदिराची रचना 6 टोकांच्या चांदणी किंवा स्टार सारखी आहे। या रचनेला श्रीचक्र म्हणतात। मुख्य मंदिरात जाण्यासाठी 2 किलोमीटरवर अंतराच्या या स्टार मार्गावर हिरवळ तयार करण्यात आली आहे आणि उन्हातानापासून भाविकांना वाचण्यासाठी छत तयार करण्यात आलेलं आहे। रात्रीच्या वेळी हजारो विद्युत दीपांनी मंदिराचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं। तमिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यात श्रीपुरम येथे संपूर्ण सोन्यानं तयार केलेलं हे महालक्ष्मी नारायणी मंदिर आहे। चेन्नई पासून श्रीपारा बेंबुदूर कांचीपुरम मार्गे 175 किलोमीटरवर वेल्लोर आहे। तिरुपतीहून 120 किलोमीटर अंतरावर दक्षिण भारतातलं हे एकमेवाद्वितीय सुवर्ण मंदिर आहे। हे मंदिर पाहण्यासाठी तसेच माता महालक्ष्मीच्या दर्शनासाठी दररोज किमान 25,000 भाविक येथे येतात। काही विशेष प्रसंगी तसेच दर शुक्रवारी 1 लाखापेक्षा जास्त भाविक मंदिराला भेट देत असतात। वेल्लोर जिल्ह्यातील श्रीपुरम या निसर्गरम्य ठिकाणी तयार करण्यात आलेलं हे वैभवशाली सुवर्ण मंदिर म्हणजे भाविकांच्या श्रद्धेचं, विश्वासाचं नवीन केंद्र बनवलं आहे। तर आज वेल्लोरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आणि डोळ्याचे पारणं फिटले आणि आम्ही नंतर आमच्या रूमवर लॉजवर आलो। तर इथं आता आपण जेवण झालेलं आहे सर्वांचं। काहींनी कपडे वाळत घातलेले होते। तर चला आपण आता घेऊया थोडीशी सर्व मंडळींची मुलाखत, कारण यात्रा कंपनी आमची खूपच छान अशी सुरू आहे। यात्रा ही खूप छान सुरू आहे। सर्व काही आपल्या यात्रेमध्ये व्यवस्थित असं आहे। तर चला आपण थोडीशी मुलाखत घेऊया।
नमस्कार. आज आम्ही तामिळनाडूमधील तिरुमलाई कोडी या गावात असलेल्या श्री सुवर्ण मंदिरामध्ये आहोत. ह्या सुवर्ण मंदिरामध्ये जी मूर्ती स्थापित आहे त्या मूर्तीचं नाव आहे श्री लक्ष्मी नारायणी ह्या नावाने ती प्रसिद्ध आहे. हे जे मंदिर आहे हे हिंदूसाठी पवित्र मंदिर आहे आणि ते जे मंदिर बनलेलं आहे ते पूर्ण स्वर्ण मंदिर झालेलं आहे. त्या सुवर्ण मंदिरासाठी जे लागलेलं सोनं आहे ते शुद्ध आणि 15,000 किलोग्रॅमपासून ते सुवर्ण मंदिर झालेले आहे. या मंदिरात जी मूर्ती स्थापित आहे त्या मूर्तीसाठी शुद्ध सोने जे लागले ते 70 किलोपासून ती मूर्ती तयार केलेली आहे. ह्या मूर्तीचे वैशिष्ट्य असे आहे की ह्या मूर्तीचं जे सोन्याचा पत्रा आहे तो एकदम शुद्ध धातूपासून शुद्ध सोन्यापासूनच बनवलेला आहे. हे मंदिर तामिळनाडूमध्ये वेल्लोर या गावापासून 10 किलोमीटर अंतरावर आहे आणि तिरुपतीपासून 120 किलोमीटर अंतरावर आहे. आज आम्ही कांचीपुरमला इथून प्रस्थान करणार आहोत. आज दर्शन घेतले, खूप खूप छान वाटलं. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार काका. आपण गुरुदत्त यात्रा कंपनी बरोबर यात्रेला 4 धाममधली एक धाम यात्रेला आलेलो आहोत. तर ती विजय चौधरी यांची आहे. तर यात्रेमध्ये यात्रेबद्दल तुम्हाला काय वाटतंय? यात्रेबद्दल आम्हाला उत्सुकता वाटते. यात्रा ही छान प्रकारे आदर्शपण आहे. सोयी सुविधा कशी आहे? जेवणाची सोय व्यवस्थित आहे, जाण्या येण्याची सोय व्यवस्थित आहे, गाडीची बैठक व्यवस्था वगैरे छान. व्यवस्थित काळजी घेतात का ते? वयस्कर तरुण सगळ्यांची काळजी घेतात ना? जेवणाची वगैरे जेवण छान असतं ना? आवडतं सगळ्यांना? परत येणार का आपण यात्रा कंपनीमध्ये? येणार ना? सेवा दिल्याबद्दल धन्यवाद. या काकांना कशी वाटली यात्रा? छान वाटली. परत येणार त्यांच्याबरोबर? जेवण कसं होतं? चांगलं आहे आणि सोय बी चांगली आहे. गाडीची सोय चांगली आहे. बैठक व्यवस्था चांगली आहे. त्रास वगैरे काही नाही कोणाला? नाही त्रास नाही, काय नाही. आज काय ड्रायव्हर बी चांगला आहे. गाडी छान चालवतं ना? गाडी छान चालवतं. बरं, यात्रेवाले काळजी व्यवस्थित घेतात तुमची? यात्रेवाले काळजी घेतात. आज काय जेवणात आपण? दाळपट्टी जेवण छान होतं का? छान. आवडलं? पोटभर जेवले? कसं वाटली यात्रा? आता कुठे जाणार आपण? पुढे शिवकांची करायला ना? आता काय पाहिलं आपण इथं? महालक्ष्मी सुवर्ण मंदिर. इथे गाव कोणतं? इथं वेल्लोर. महालक्ष्मी नारायणी देवीचं मंदिर आहे. तिथे सुवर्ण मंदिर आहे आणि 70 किलो वजनाची सोन्याची मूर्ती आहे ती देवीची. आपण डोळे भरून पाहिलेली ना? कायमस्वरूपी आपल्या स्मरणात राहणार आहे ती देवी. यात्रा कंपनी विजय चौधरी माझा मित्रच आहे, पाहुणे पण आहेत. मी याच्या अगोदर एक यात्रा त्यांच्याबरोबर केलेली आहे आणि परत येण्याचा योग आला. असा योग पुन्हा येऊन खूप छान सुविधा असते त्यांच्याकडे. दुसरं गोष्ट म्हणजे एकदा आपण बसमध्ये पण एंट्री केली, लहान मोठा असा काही फरक नाही किंवा श्रीमंत गरीब असा फरक नाही आहे, सगळे समान असते. जेवणाची सुविधा खूप छान असते आणि खरंच म्हणजे एन्जॉय करतो. आपण घरामधून एकदा घर सोडलं की आपले सुख दुःख विसरून जातो. जेवणाची क्वालिटी उत्तम आहे. 15 दिवस आपली एक फॅमिली तयार होते. फॅमिली वेगळी फॅमिली तयार होते. छान मस्त वाटतं. आचार्याचं बी कौतुक करावं असं. हा, स्वयंपाक भारी करतो आचार्य. आचार्य एकदम चांगले, बीट जादा नाही, काही नाही, उत्तम तिखट नाही, इतकं छानपैकी. नमस्कार विजय साहेब. आम्ही तुम्हाला आमच्याबद्दल काय वाटतं? तुम्ही टूर काढता त्याच्याबद्दल तुमचे पॅसेंजरचे काय अनुभव आहेत ते जरा आम्हाला सांगा. असे जर पॅसेंजर असले तर आणखी महिनाभर टूर करावं असं मला वाटतं. बापरे, अभिनंदन. एवढे गोड माणसं टायमाच्या आत हजर राहते. टोला लागला टोला. आता असं सांगा तुम्ही की तुम्ही नेमकं कुठं टूर काढता किंवा भारतामध्ये काढता, भारताबाहेर काढता की फक्त महाराष्ट्रातच काढतात? आता तर आपण महाराष्ट्राच्या बाहेर आलो पण तरी तुमच्या टूरची ठिकाणं सांगा सगळं. पूर्ण भारतभर असतात आपल्याकडे. त्याच्या व्यतिरिक्त अंदमान निकोबार सेपरेट कुलू मनाली शिमला, सेपरेट नेपाळ, सेपरेट केरळ विमानाच्या टूर असतात, सेपरेट गोवा. म्हणजे पूर्ण भारत दर्शनच्या व्यतिरिक्त अंदमान निकोबारचा एक प्रोग्राम असतो. छान. तुमची आता समजा सुरुवातीपासूनच 3 गाड्या होत्या की सुरुवात कशी झाली?
नाही का सुरुवातीला एकच गाडी होती. हां, एका गाडीपासून सुरुवात झाली आणि आता तुमच्या 3 गाड्या आल्या. तुमच्या पुढच्या वेळेस आम्ही येईपर्यंत अजून गाड्या होत आणि आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा. आपण गुरुदत्त यात्रा कंपनीमध्ये आलात तर या यात्रेबद्दल आपला काय अनुभव आहे आजपर्यंतचा? माझी पहिलीच वेळ आहे यात्रा कमिटी. खूप छान आहे, सगळी सुविधा एकदम व्यवस्थित आहे. खाण्यापिण्याची सोय व्यवस्थित आहे, कचेरी पण चांगली आहे, मालक पण चांगले, सगळे व्यवस्थित आहे. अशी जर व्यवस्था असेल आपला दिवस खूप छान जातो. दिवस पण इकडे जातो ते सुद्धा कळत नाही, घरची सुद्धा आठवण येते. गाडीतले मित्रमैत्रिणी सगळे सगळे व्यवस्थित. आणि असं जर असेल तर पुढचे आपले 3 धाम जे राहते ते करायला आपण सगळेजण तयार आहोत. धन्यवाद चौधरी साहेब. विजय वेल्लोरच्या लक्ष्मीचं तर आपण वेल्लोरमध्ये महालक्ष्मीच्या दर्शनाला आलेलो आहोत. तर ही अशी सोन्याची मूर्ती आहे त्या मंदिरात. तर तिथे मोबाईल अलाउड नसल्यामुळे आपल्याला हे दाखवू शकत नाही. तर हा फोटो मी घेतलाय लक्ष्मीपूजनासाठी. तर अशा पद्धतीने मी हे ट्रे घेतलेले आहेत 2. तर आपल्याला हे रेसिपीसाठी सुद्धा काम येतील आणि ट्रे म्हणून सुद्धा काम येतील. तर आता आपण निघालेलो आहोत शिवकांची विष्णुकांची दर्शनाला. तर इथून थोड्याशाच अंतरावर असल्यामुळे आपल्याला रिक्षाने जायचं आहे. तर आम्ही सर्व आता निघालेलो आहोत रिक्षा शोधायला. तर आता तुम्हाला दाखवते शिवकांची विष्णुकांची मंदिर. तर तेथे सोन्याची पाल आहे, तीही तुम्हाला मी आज दाखवणार आहे. शिवकांची आणि विष्णुकांची हे तमिळनाडूच्या कांचीपुरम मधील 2 भाग आहेत. शिवकांची मध्ये एकाम्रेश्वर मंदिर आहे, तर विष्णुकांची मध्ये वरदराज पेरुमल मंदिर आहे. भारतातल्या तामिळनाडू राज्यामध्ये कांचीपुरम जिल्ह्यात स्थित एक नगर आहे. तर कांची हिंदू धर्माचा अत्यंत पवित्र असं तीर्थस्थान मानलं जातं. येथे प्राचीन मंदिरं आहेत. तर खूप मोठे मोठे मंदिरं इथं आहेत. खूप मोठे मोठे गोपुर मंदिराच्या सुरुवातीला आहेत. तर हिंदू धर्मामध्ये कांचीपलार नदीच्या किनाऱ्यामध्ये हे मंदिर आहेत. तर इथं कांचीपुरम रेशमी साड्या ही आपल्याला खूप अशा स्वस्त भावामध्ये भेटतात. तर कांचीपुरम ही तमिळनाडूची राजधानी चेन्नईच्या महानगर क्षेत्रात आहे. तर विष्णुकांचीमध्ये आपल्याला वरदराज पेरुमल मंदिर, एकांबरनाथ मंदिर, कामाक्षी अम्मन मंदिर, कोमारकोट्टम कच्छपेश्वर मंदिर, कैलाशनाथ मंदिर इत्यादी उत्तर तामिळनाडू कांचीपुरम भारतमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. तर हिंदूंसाठी हे पवित्र असं तीर्थस्थळ मानलं जातं. तर दक्षिण भारतातले हे जे मंदिर आहेत खूप शानदार असे मंदिर आहेत. तर हे 8वी शताब्दीमध्ये पल्लव वंशाचा राजा नरसिंहवर्मन द्वितीय याची पत्नी हिच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधलेलं आहे. मंदिराच्या सुरुवातीलाच आपण राजाचा पुत्र महेंद्रवर्मन तृतीय याने सुरुवातीचा मंदिराचा भाग बांधलेला आहे. आणि या मंदिरात देवी पार्वती आणि शिव यांच्या नृत्याची प्रतियोगिता हे सहसा दर्शवलेलं आहे. तर विष्णुकांची मध्ये सोन्याची पाल आहे. तर त्या पालीला स्पर्श केल्याशिवाय इथं आपलं हे मंदिराचं दर्शन पूर्ण होत नाही. तर आम्ही चाललेलो आहोत आता मंदिरामध्ये. तर आपल्याला दिसतंय आतून सुद्धा हे मंदिर किती मोठे मोठे आणि किती खूप सुंदर अशा वास्तुकलेचं एक प्रतीक म्हणून हे मंदिर आहेत. तर इथं वैकुंठ पेरुमल मंदिर पण आहे. तर भगवान विष्णूला समर्पित आहे. 7वी शताब्दीमध्ये पल्लव राजा नंदीवर्मन पल्लव मल्लाने 7वी शताब्दीमध्ये या मंदिराचं बांधकाम केलेलं आहे. मंदिरात खूप मोठे आणि बसलेली अशी भगवान विष्णूची मूर्ती आहे.
तर आपण आता चाललेलो आहोत मंदिराच्या मध्यभागी. इथं आपण आता घेणार आहोत विष्णूचं रूपाचं दर्शन आणि इथं आहे आता सोन्याची पाल. तर तुम्हाला थोडंसं दृश्य मी दाखवलेलं आहे. तर मंदिराच्या भिंतीवर पल्लव आणि चालुक्य या राजांचे युद्धाचे दृश्य कोरलेले आहेत आणि 1000 स्तंभ या मंदिराला आहेत आणि भला मोठा विशाल असा हॉल पर्यटकांसाठी आकर्षक असा केंद्र आहे. तर याचे स्तंभ सुद्धा नकाशेदार आहेत. तर विष्णूच्या अद्भुत रूपाचं दर्शन झाल्यानंतर आपण सोन्याच्या पालीचंही दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत शिवकांची येथे. तर शिवकांचीमध्ये शिवाचं खूप सुंदर असं मंदिर आहे आणि शिवाच्याही अद्भुत रूपाचं इथं दर्शन केलं जातं. तर इथं शिवगण ही स्थापित आहेत. तर आपल्याला त्या रूपाचंही दर्शन आता होईल. तर चला तर आता जाऊया शिवकांचीमध्ये. शिवकांची म्हणजे कांचीपुरम मधील एक शिव मंदिर आहे. कांचीपुरम मध्ये अनेक उल्लेखनीय असे मंदिर आहेत. कांचीपुरम मधील कैलासनाथ मंदिर हेही शिवाचंच एक मंदिर आहे. तर हे मंदिर बांधण्याचे श्रेय पल्लव राजघराण्याला दिले जाते, ज्यांनी त्यांचे राज्य कांचीपुरम शिवकांची विष्णुकांची म्हणून ओळखले जाते. हे राजधानी शहर म्हणून स्थापन केलेले जे हिंदू धर्माच्या अंतर्गत 7 पवित्र शहरापैकी एक मानले जाते.